हाय हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे एक नवीन रेसिपी जी आहे प्रॉन्स बिर्याणी। तर हा कोलंबीची बिर्याणी असं म्हणतात ह्याला। चला आपण कोलंबीची बिर्याणी बनवायला घेऊ। तर इथे मी कोलंबीची बिर्याणी बनवणार आहे। 300 ग्राम तांदूळ घेतले मी त्यासाठी आणि 400 ग्राम इथे मी कोलंबी घेतलेली होती। त्यासाठी साहित्य लागणार आपण पुढे बघू। ते इथे मी आधी तांदूळ शिजवून घेते, भात बनवून घेते। इथे आपल्याला बासमती तांदूळ लागणार आहे। बिर्याणी पुलाव बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त बासमती तांदूळच घ्यावा, ज्याने बिर्याणी सुद्धा छान लागते। तर इथे मी भात बनवायसाठी पाणी घेतलेलं आहे। थोडं पाणी शिल्लकच घ्यावं भात बनवायसाठी, जेणेकरून भात सुटसुटीत होतो आणि आपल्याला भात जवळपास 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी पाणी जास्त घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आपल्याला भात जास्त नाही शिजवायचा, 70 ते 80% शिजवायचा आहे। इथे मी 300 ग्राम तांदूळ घेतलेला आहे, तो 3 माणसांसाठी पुरेशी होते त्याची बिर्याणी। आणि इथे मी हे घेतलेला आहे खडा मसाला। तर इथे मी 10 रुपयाचं जे पॅकेट येतं त्यामध्ये खडा मसाला असतो, कोणी अख्खा मसाला देखील म्हणतात। ते इथे तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे आणि शहाजिरे असतात, ते आपण इथे यूज करणार आहोत। तुम्हाला जर आवडत नसेल तर हे तुम्ही थोडंसं पाण्याला बॉईल आल्यावर, उकळ आल्यावर तुम्ही हे चमच्याने एखाद्या हे साहित्य सगळे काढून घेऊ शकता, जेणेकरून ते बिर्याणीमध्ये दाताखाली येऊ नये। आमच्या घरात हे सगळ्यांना आवडतं, त्यामुळे मी आवर्जून घालते आहे। याने भाताला चव देखील छान येते। तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही जिरे घालून देखील हा भात बनवू शकतात, बट बिर्याणी बनवायची आपल्याला तर त्याच्यात खडे मसाल्यांचा स्वाद हा असतो, त्यामुळे आपल्याला खडे मसाले घालणं गरजेचं आहे। आणि इथे मी असे 4 ते 5 मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत, त्याची देखील चव छान येते बिर्याणीमध्ये। तुम्ही जे ह्यांच्याकडे भेटते दुकानात जी वगैरे बिर्याणी भेटते त्यामध्ये देखील बघू शकता तुम्ही, मिरच्या अशा प्रकारेच भेटतात आपल्याला उभ्या उभ्या कापलेल्या, त्याने भाताला चव छान येते। आणि इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे 1 ते 1.5 पळी, जेणेकरून भात एकमेकांना चिपकत नाही। आणि एक इथे मी लिंबू घातलेला आहे, अर्धा ते 1 लिंबू कापून इथे मी लिंबू घालून घेते भातामध्ये। बघू शकता तुम्ही भरपूर असं जिन्नस घातलेला आहे, ज्याने साधा भात देखील आपण खाल्ला तरी खूपच छान लागतो। तर अशा प्रकारे मी सगळे जिन्नस घातलेले आहेत आणि याला छान प्रकारे आधी बॉईल येऊ द्यायचं आहे, मगच आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत। तर इथे जे आहे पाण्याला आपल्या उकळ आलेला आहे, यामध्ये आपण भिजत घातलेले तांदूळ होते ते घालणार आहोत। 10 ते 15 मिनिटं आपल्याला तांदळाला भिजत ठेवायचं आहे आधी। छान अशी अगदी 7 ते 8 मिनिटं आपल्याला भाताला उकळी येऊ द्यायची आहे, जास्त शिजवायचं नाही आहे भात। 7 ते 8 मिनिटात अगदी भात 70 ते 80% शिजून तयार होतो सॉरी। ते इथे आपला भात शिजलेला आहे 70 ते 80%। 7 ते 8 मिनिटात शिजून आपला हा भात तयार होतो। ते तुम्ही एखादा तांदूळ भात हातात घेऊन चेक करू शकता, थोडा अर्धा कच्चा हवे आपल्याला। तर इथे भात हा रेडी झालेला आहे शिजून। हा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे।
एका प्लेटमध्ये काढून, मोकळ्या अशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग पंख्याच्या हवेत ठेवायचा आहे आपल्याला तो. कारण हवेमध्ये, वाफेमध्ये जास्त शिजला गेला नाही पाहिजे, म्हणून त्याला मोकळा करून आपल्याला पंख्याच्या हवेखाली ठेवायचा आहे. आणि जेणेकरून तो एकमेकांना चिकटणार सुद्धा नाही आणि एक एक दाणा मोकळा मोकळा असा राहील. अशा प्रकारे इथे आपला भात तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे. एकही दाणा एकमेकांना चिपकलेला नाही आहे. तर हा आपण ठेवू पंख्याच्या हव्याखाली. तोपर्यंत आपण इथे प्रॉन्स तयार करून घेऊ, कोलंबी तयार करून घेऊ, मॅरिनेट करून घेऊ त्याला. इथे मी प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी चिकन बिर्याणीचा जो सुहाना मसाला प्रीमिक्स भेटतं ते यूज केलेलं आहे. अगदी थोडं, एक पॅकेटमधलं अर्धच मी इथे घातलेलं आहे. कारण हा मसाला अख्खा टाकल्यामुळे बिर्याणी वेगळीच लागते, खूपच मसाल्याची चव येते. त्यामुळे इथे मी अर्धा मसाला घालून घेत आहे. पण चिकन बिर्याणीमध्ये आपण दही घालून आपण चिकनला मॅरिनेट करतो. पण ही फिश आहे, मच्छी आहे, त्यामुळे आपण इथे लिंबू टाकून त्याचं आंबटपणा आपण दह्याने स्किप करून लिंबू टाकून घेणार आहोत. कारण मच्छीमध्ये दूधजन्य पदार्थ अलाउड नाही आहेत, चालत नाही, आपल्या शरीरासाठी चांगले नाही, विरुद्ध पदार्थ आहेत. त्यामुळे मी इथे दहीचा वापर न करता लिंबू यूज करणार आहे. ते इथे मी अर्धा ते 1 लिंबू छान असा पिळून घेणार आहे. आपल्याला हे कोलंबी मॅरिनेट करून जवळपास 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही तांदूळ भिजत घालते ना, तेव्हा तुम्ही हे कामसुद्धा करू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे मॅरिनेट होण्यासाठी. त्याने अगदी छान असे मसाले कोट होतात फिशला. अशाच प्रकारे तुम्ही बाकीचे देखील बिर्याणी बनवू शकता. अशा प्रकारे चिकन बिर्याणीचा जो सुहाना मसाला आहे तो खूपच छान आहे. सुहाना मसाल्याचे बाकीचे मसाले देखील जे आहेत ते देखील छान आहे. मी स्वतः यूज करते, खूपच छान बनतात त्याने भाज्या आणि बिर्याणी देखील. ते अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेते आहे मसाला. आणि इथे बिर्याणीमध्ये घालण्यासाठी मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 टोमॅटो सुद्धा घालणार आहे मी इथे बारीक चिरून. आणि कोथिंबीर ठेवली आहे वरतून घालण्यासाठी. तिथे मी बाजूला कोलंबी जी आहे मॅरिनेट करून ठेवलेली आहे 15 ते 20 मिनटासाठी. तोवर आपण इथे ग्रेव्ही रेडी करून घेऊ. त्या ग्रेव्हीसाठी मी ज्या पातेल्यात आपण भात शिजवला होता त्याच पातेल्यात मी इथे ग्रेव्हीसुद्धा बनवणार आहे. इथे मी तेल घालून घेते आहे. 2 ते 3 चम्मच मी इथे तेल घालणार आहे. बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला शिल्लक असं आपण तेल घेणार आहोत. तेलासाठी अजिबात कंजूसपणा करून चालणार नाही, नाही तर बिर्याणी जी आहे ती सुकी लागते घशाला, आपल्याला ती अजिबात खाता येणार नाही. त्यामुळे तेल हे जरा जास्तच घ्यावं. तर इथे मी जवळपास 4 ते 5 चम्मच असे मी तेल घेतलेलं आहे. याच्यात देखील आपल्याला उभ्या चिरून अशा 2 ते 3 मिरच्या मी घालून घेणार आहे. तुम्ही जर तिखट कमी खाणारे असतील तर तुम्ही भातामधल्या किंवा ह्यामधल्या मिरच्या स्किप करू शकता, किंवा अगदी 2 मिरच्या भातात आणि 2 मिरच्या ग्रेव्हीमध्ये असं तुम्ही ॲड करू शकता. बट मिरची ही नक्कीच हवी, त्याने बिर्याणीला वेगळीच चव येते. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता इथे मी कांदा कलसून घेते छान असा. त्याआधी मी बरस्ता म्हणतात जे बिर्याणीमध्ये ब्राऊन कांदा असतो फ्राय केलेला, डीप फ्राय केलेला, तो मी बनवून घेतलेला आहे बाजूला. तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही कारण ते काही युनिक नाही. सो जसं आपण डीप ब्राऊन, डार्क ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करतो जास्त तेलामध्ये, त्या प्रकारे तळून घ्यायचा आहे. त्याला बरिस्ता असं म्हणतात. बिर्याणीला
जे आपण वरतून सजावटीसाठी करतो तो कांदा असतो तो. त्यासाठी मी 2 उभे आणि पातळ कांदे चिरून घेतले होते मोठे, आणि हा ग्रेव्हीसाठी वेगळा कांदा कापला होता बारीक 2 असा मोठे 2 कांदे. तर हे कांदे जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी टोमॅटो देखील ॲड करते आहे. तुम्हाला जर बिर्याणीमध्ये टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही टोमॅटो देखील स्किप करू शकता. आम्हाला आवडतो त्यामुळे मी इथे टोमॅटो घालते आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहे. चिकन बिर्याणी मसाल्यामध्ये जे आहे ते ऑलरेडी असते, जिंजर गार्लिक सगळं असतं, बट त्याचा फ्लेवर थोडी कमी वाटतो म्हणून मी इथे जिंजर गार्लिक पेस्ट देखील यूज करणार आहे थोडीशी. तिथे मी 1 ते 1.5 चम्मच एवढी मी जिंजर गार्लिक पेस्ट यूज केलेली आहे. ही मी कधीतरीच वापरते, रोज असं मी वापरत नाही. आज उगाच थोडं घाई झाली होती मला म्हणून मी जिंजर गार्लिक पेस्ट यूज केली, नाही तर मी घरातच बनवते अद्रक लसूणची पेस्ट. इथे थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे. आधी मी भात बनवताना मीठ घालून घेतलेलं होतं आणि या ग्रेव्हीमध्ये देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित असं विचार करून चवीनुसार मीठ घालून घ्या. व्यवस्थित असं छान कलसून घेते आहे मी. छान असं 2 ते 3 मिनटं कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मी इथे सुके मसाले जे ॲड करायचे आहेत ते मी ॲड करणार आहे. थोडीशी पाव चम्मच हळद, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मी इथे लाल तिखट घालते आहे आणि धना पावडर घालते आहे 1 चम्मच. धना जिरा पावडर मिक्स आहे. तुम्हाला जर हवे असेल तर मी रेसिपी बनवून ठेवीन धना जिरा पावडरची. इथे मी थोडा कांदा लसूण मसाला देखील घातला होता. माझ्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते मी सगळे घालते. पुन्हा मी एकदा फ्राय करून घेते आहे मसाले सगळे. आणि थोडासा बिर्याणी मसाला जो असतो ना आपल्या घरात अवेलेबल तो देखील तुम्ही घालू शकता, तो सुद्धा छान लागतो. गरजेचा नाही सुहानाचा चिकन मसालाच चिकन बिर्याणी मसालाच वापरला पाहिजे. जो 5 रुपयाचा 10 रुपयाचा दुकानात जो पॅकेट भेटतं ते देखील तुम्ही घालू शकता. आणि इथे मी फिश जी मॅरिनेट करून ठेवली होती कोलंबी प्रॉन्स ती मी इथे घालून घेते आहे ग्रेव्हीमध्ये. 400 ग्राम अगदी थोडीशी भरते ही, कारण ही जड असते वजनाला, त्यामुळे मी इथे 300 ग्राम तांदूळाला 400 ग्राम मच्छी अशी मी घेतलेली आहे. आणि हे प्रमाण 2 ते 3 माणसांसाठी पुरेसं आहे. खूप पोट भरून खाऊ शकता तुम्ही. त्यानंतर अशा प्रकारे इथे मी फ्राय करायला ठेवलेलं आहे. आणि ह्या पातेल्यातच मी थोडंसं पाणी घेऊन पाणी टाकणार आहे. अगदी थोडंसं असं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून ग्रेव्ही सुकी व्हावी, ग्रेव्ही टाईप व्हावी थोडं. ते इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं पाणी ॲड करून, अगदी जास्तही पाणी ॲड नाही करायचं आपल्याला, नाहीतर अगदी तुम्हालाही रश्श्यावाली भाजी खावी लागेल. सो अगदी अर्धा ते 1 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि झाकून थोडा वेळ 5 मिनटं हे शिजू दिलं आहे. इथे ग्रेव्हीमध्ये थोडं पाणी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आधी चेक करायची आहे कोलंबी थोडी शिजलेली आहे का नाही शिजलेली, नाहीतर ती कच्ची राहू शकते. बघा, तर इथे थोडी कोलंबी ना मला कच्ची वाटली, त्यामुळे मी अजून 2 ते 3 मिनटं ठेवणार आहे झाकण ठेवून. बघू शकता, ते इथे जवळपास मला कोलंबी शिजायला 7 ते 8 मिनटं लागले. आधी तांदूळ आपल्याला 7 ते 8 मिनटात शिजवून घ्यायचं आहे, त्यानंतर कोलंबीला देखील मला 7 ते 8 मिनटं लागले. जर तुम्ही नवीन असणार बनवणारे तर तुम्हाला देखील टाईम टेबल समजलं पाहिजे, त्यामुळे मी इथे टायमिंग सांगते आहे तुम्हाला. तर इथे कोलंबी देखील शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यातली आता मी अर्धी ग्रेव्ही काढून घेणार आहे, कारण आपल्याला 2 बॅच बनवायचे आहेत.
सो मी इथे अर्धी ग्रेव्ही काढून घेणार आहे। अशा प्रकारे काढून घेतलेली आहे मी अर्धी ग्रेव्ही। आणि आता या ग्रेव्हीवरती आपल्याला भात घालून घ्यायचा आहे, जो आपण आधी बनवलेला आहे। बघू शकता छान असा आता मी सुटसुटीत करून असा मी भात घालून घेणार आहे। अगदी मोकळ्या मोकळ्या ठिकाणी मोकळं करून भात घालायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर हे मसाले तुम्ही काढून घेऊ शकता हातांनी। तर अशा प्रकारे आता मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे वरतून। आणि जो तळलेला कांदा आहे तो देखील घालून घेणार आहे मी। इथे मी पुदिना ॲड केला नाही कारण माझ्याकडे पुदिना नव्हता, बट तुमच्याकडे असेल तर नक्कीच आठवणीने पुदिना घाला, कारण पुदिन्याशिवाय ती मजा नाही। आणि हवं असेल तर तुम्ही दुधामध्ये केशर भिजत घालून आणि त्याचा कलर देखील तुम्ही टाकू शकता, बट मी विदाऊट कलरच मी बिर्याणी बनवलेली आहे। कोणी फूड कलर यूज करतात, सो मी ते स्किप केलेलं आहे। आपली जी ओरिजिनल घरगुती बिर्याणी असते ती मी बनवलेली आहे। आणि इथे वरतून मी आता उरलेली जी काढलेली होती फिश ग्रेव्ही ती मी पुन्हा एकदा घालून घेणार आहे। छान अशी सजवून घ्यायची ही देखील सगळीकडे। बघू शकता पुन्हा मी एकदा कांद्याची लेयर घालणार आहे। कांदा अगदी डीप ब्राऊन नका करू, माझ्याकडून चुकून झालेला आहे तो। अगदी थोडासा लाईट ब्राऊन झाला लगेच काढून घ्या, नाहीतर तो तापलेला असतो ना कांदा, तर तो त्यामुळे अजून नंतर आपण तेलातून काढल्यावर सुद्धा त्याची प्रोसेस चालू राहते आणि मग तो अजूनच डार्क ब्राऊन होतो। सो मी तुम्हाला सांगेन की थोडं लाईट ब्राऊन झाल्यावर लगेचच काढून घ्या, त्याची डार्क ब्राऊन व्हायची वाट बघू नका। लाईट ब्राऊन झाल्यावरच लगेचच कांदा काढून घ्या। आणि इथे मी बाकीची बॅचसुद्धा भाताची जी आहे ती व्यवस्थित सजवून घेतलेली आहे। आणि मी पुन्हा इथे एकदा कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर आणि पुन्हा एकदा थोडासा कांदा घालणार आहे मी। सो इथे आपली थोड्या वेळाने आता ही बिर्याणी झालेली आहे। ते बिर्याणी तर झालेली आहे, पण आपण बनवतो आहे दम बिर्याणी। त्याला दम कसा द्यायचा ते मी सांगणार आहे तुम्हाला। तिथे थोडा वेळ मी इथे बिर्याणी 2 ते 3 मिनिटं होऊ देणार आहे। आणि मग आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती तवा घ्यायचा आहे। ते बघू शकता मी तवा घेणार आहे आणि मग त्याच्यावरती मी टोप ठेवणार आहे, कारण आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे। तर तुमच्याकडे जाडबुडाचं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यातच दम देऊ शकता अगदी स्लो गॅसवरती, बट माझं पातेलं जे होतं ते जाडबुडाचं नव्हतं, त्यामुळे मी इथे आधी खाली तवा घेणार आहे आणि मग तव्यावरती बिर्याणीचं पातेलं ठेवणार आहे। आणि जो खालचा तवा जो आहे तो आधी 10 मिनिटं फास्ट गॅसवर तापू द्यायचा आहे आणि मग स्लो करून 5 ते 6 मिनिटासाठी आपण दम देऊन घेणार आहे। आधीचे 10 मिनिटं फास्ट गॅस आणि मग नंतरचे 5 मिनिटं अगदी लो गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। आणि तुमच्याकडे जर कोळसा अवेलेबल असेल तर तुम्ही कोळसा देखील मध्ये ठेवून दम काढून घेऊ शकता। आणि जर झाकण व्यवस्थित नसेल तर बाजूने त्याला हे आपलं गव्हाचं पीठ जे असतं मळलेलं ते तुम्ही बाजूने लावून पॅक करू शकता। ते इथे अशा प्रकारे थोड्या वेळाने आपली बिर्याणी तयार होणार आहे। तर दाखवते मी तुम्हाला बिर्याणी। बघा आपल्या बिर्याणीला दम देऊन झालेला आहे, ते तयार झालेली आहे आपली दम दिलेली कोलबी बिर्याणी, म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी। कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्याकडे देखील बनवतात का आणि बनवतात तर कशा प्रकारे बनवतात, म्हणजे मला देखील नवीन नवीन आयडिया भेटेल। तर अशा प्रकारे ही आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। अगदी कमी वेळेत होते आणि कमी रेसिपीमध्ये होते, कमी साहित्यात होते।
सो इथे मी आता तुम्हाला वाढून दाखवते। जर कोलंबीची बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर पद्धत नसेल आवडली तर ते देखील मला कमेंट करून सांगा का ताई हे चुकलं आहे का ते चुकलं आहे। मला नक्कीच आवडेल माझ्या चुका बघायला, मला देखील समजेल का मी कुठे चुकते आहे आणि तुमच्याकडे कशा प्रकारे बनवतात बिर्याणी मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुमच्यासाठी अशाच प्रकारे मी नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीज घेऊन येत राहीन। आणि जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील नक्कीच करा। बघू शकता आपली छान अशी कोलंबी बिर्याणी तयार झालेली आहे। तर भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपी किंवा नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।